गावातले लोक ते वांग्याची भाजी खाऊ खाऊ एकदम बोर झाले. भंडारा, लग्न, कोणताही कार्यक्रम असला की हायच वांग. पण आता म्हणत काहीतरी आपण वेगळं बनवू. आता हे काय बनून राहिले तेच तेलेच माहित, पण तुम्हाला माहित असेल तर कमेंट करून नक्की सांगा बरं. इकडे आमच्या अरुण भाऊनं कोणाचे आधार न घेता भाजीचे सर्वच मसाले काढून घेतले. आणि हा इकडे विकत आणेल तांदूळाचा एकदम प्युअर भात बी तयार झालता. आणि तेने होतं काजू, बदाम, मनुके, इलायची टाकून एकदम प्युअर शिरा बी तयार झालता. आणि आमच्या गावात सार्वजनिक कार्यक्रम असला आणि पोळ्या जर असल्या तर आम्ही डायरेक्ट कणिक गावात वाटून देतो. माणसं पोळ्या करतात आणि बाया त्या पोळ्या घेऊन येतात. अरे तसं नाही, ते हुकलं. कॅन्टीन मध्ये गावातले लोक बाया पोळ्या करतात आणि माणसं त्या पोळ्या घेऊन येतात. चला जाऊ द्या. हे पहा आपली भाजी किती खतरनाक तयार झाली ना, एकदम त्याच्यावर लाल लाल जरद तरी बी आली. आता मी एवढ्या वेळचा चबरून राहिलो, पण हा कार्यक्रम काचा हे तर तुम्हाला सांगायचंच राहिलं. तर आपल्या गावात एका महिन्याचा सप्ताह बसेल होता, अधिक महिन्याचा, आणि आज त्याचा शेवटचा दिवस होता. पहिले कीर्तनाचा कार्यक्रम झाला, मग पंक्त्या बसून दिल्या. माणसाची एक पंगत होत नाही तर दुसरी पंगत दिली बायाची बसून. कारण की जेवण झाल्यावर येते आमच्या पोट्टेचं वाळणं जीवार. एक वेळ सट जेवण झालं की मग त्याची कंबर खाली बी लपकत नाही. आणि आता कसा एक पंगत गावातल्या माणसाची बायाची झाली की मग चाले नाही यायचं कदलो की लोटांगण गेलो. पहा बोल्या बोल्यात आमचे जेवण बी झाले. सगळे भांडे घासून मंदिरच्या रूम मध्ये ठेवून बी दिले. आणि गावात जे एका महिन्यासाठी पारेकरी येलो होते, आता ते जाणार होते घरी, तर तेले शेला, टोपी, नारळ आणि त्याचं मानधन ते देऊन टाकलं. संध्याकाळच्या टाइमला निघाली मस्त गावातून मिरवणूक. आणि आता भेटू आपण पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत घ्या तुम्ही फॉलो करून.